राज्यात 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर कालपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केलं आहे। राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। मात्र काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या मालाची प्रचंड नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथडी भागात जोरदार पाऊस पडला असून शेवगाव पाथडी या महसूल परिमंडळामध्ये जवळजवळ काल संध्याकाळपासून आत्तापर्यंत 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अहमदनगरमधील शेवगाव पाथडीमधील वरूर, भगूर, आखेगाव ह्या गावामध्ये पाणी देखील शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। येथील काही नागरिकांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून प्रशासनाने खबरदारीचा इशारा देखील त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर अहमदनगर शहरातील शीना नदी आपण पाहू शकतो। अहमदनगर शहरातील शीना नदी देखील दोन्ही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतो की अहमदनगर ते कल्याण रोड या दरम्यान जो शीना नदीवरील जो पूल आहे त्या पुलावरून देखील पाणी पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूनी बंदोबस्त लावला असून वाहतूक दोन्ही बाजूनी थांबवण्यात आली असून पर्यायी मार्गाने ती वळवण्यात देखील आलेली आहे। अभिजित पवारसह गणेश ठोंबरे, लेट्स अप मराठी, अहमदनगर।